नमस्कार. आज बरेच दिवसांनी आपण लेले गुरुजी योग वर्ग इथे एक वर्ग घेतो आहोत, साधारण 15 दिवसानंतर. काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही दर गुरुवारी हा वर्ग घ्यायचा ठरवला असून पण मागच्या गुरुवारी घेता आला नाही. तर ज्यांना हळूहळू प्रत्यक्षात योगा सराव करायचा आहे तर त्यांनी संपर्क मला फोनवरनं करायला हरकत नाही. तर आज आपण आपल्या गुरुवारी जे आपण प्रकार घेतो की वेगळ्या वेगळ्या चालण्याच्या प्रक्रिया आणि थोडंसं आपल्या हृदयाला चांगला व्यायाम होईल अशा प्रकारचे काही हालचाली ह्या आज आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे प्रार्थना म्हणायचे. आधी डोळे मिटा, श्वासाकडे लक्ष द्या. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आधी आपण थोडंसं सगळे सांधे मोकळे करून घ्यायचे. दोन्ही हात पाठीवर घ्या, पूर्ण कोपरं धरा. हनवटी आपली खाली गळ्याकडे आणायचे. आता श्वास घेत मान वर घ्या सरळ, पहिल्यांदी नुसती. परत मान पुढे आणा, परत मागे, पुढे, मागे, पुढे. थांबायचं. आता मान सरळ करा. आपला उजवा कान उजव्या खांद्याकडे न्या, डावी बाजू ताणली जाऊ द्या. डावा कान घ्या डाव्या खांद्याकडे, उजवी बाजू ताणली जाऊ द्या. हीच क्रिया थोडी भरभर. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. थांबा. आता दोन्ही हात आपले डोक्याच्या मागे घ्या, कोपरं मागे ढकला. जेवढी कोपरं मागे ढकलता येतील तेवढी ढकला आणि हळूहळू कंबर उजवीकडे वळवा. 1 2 3 4 5 6 7. डावीकडे वळवा. 1 2 3 4 5 6 7. भरभर करा. 1 कोपरं मागे दाबा. 2 नजर छताकडे. 3 4 5 6 7 8 9 10. आता आधी आपण थोडंसं पायाच्या आपल्या स्नायू आहेत हे जरा चांगले ताकदवर करण्याकरता 1 2 3 गोष्टी करणार. आधी तुम्ही भिंतीजवळ जाऊन उभे राहा. भिंतीकडे तोंड करा. तुमचे दोन्ही हात समोर घ्या, हात भिंतीवर टेकवा. आता इथून थोडेसे हात वर उचला, किंचित 4 ते 6 इंच. आणि जितक्या टाचा वर उचलता येतील तेवढ्या टाचा वर उचला. आता हातावर रेलू नका. आपल्या हातावर वजन असता कामा नये. त्यामुळे थोडं भिंतीच्या जवळ जाता येतं आहे का बघा. थोडं पुढं चाला. सगळं शरीराचं वजन आपलं पायावर ठेवा. शक्य असलं तर कोपरं सरळ करा. खांदे मागे खेचा. थोडी मान वर उचला, टिकवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 टाचा खाली. 1 ला टाचा वर, 2 ला खाली. 1 टाचा वर, गुडघे वाकवायचे नाही. 2 टाचा खाली. 3 4 5
6 7 8 9. परत ही स्थिती टिकवा. आता उजवा हात वर उचला. कंबर मागे ओढा. सगळं वजन पायावर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तो हात समोर आणा. दुसरा हात डावा वर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश टाचा खाली आणा. चला, आता दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत समोर घ्या आणि पावलामध्ये थोडं अंतर ठेवा. तुम्हाला स्वतःला दोन्ही हात समांतर आहेत. तुमच्या पाठीचा कणा आणि हात ह्याच्यामध्ये जो काटकोन आहे तो कमी न करता, म्हणजे कंबर खाली न वाकवता, किती गुडघे वाकवता येतात तेवढे वाकवा. कंबर पुढं वाकायला लागली की थांबायचं आहे. आता इथे कंबर पुढं जायला लागली आहे तर तिथं त्या ठिकाणी थांबा. नजर समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वर या. हात थोडे वर ताणा आणि टाचावर उचला. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात पूर्ण वर ताणा, टाचावर उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत हात समोर. टाचा टेकवा. गुडघे वाकवा. टाचा टेकून 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हेच थोडं बरोबर. 1 टाचावर. 2 गुडघे वाकवा. 3 टाचावर. 4 5 6 7 आणि 8. थांबा. आज आपण पायाचे स्नायू वेगळ्या वेगळ्या प्रकारे किती प्रकारे आपल्याला वापरता येतील तर ते वापरून चालायचं. आपल्या सगळ्यांची घरं त्या मनाने लहान आहेत. आपल्याला घरातनं बाहेर जाता येत नाही. तर मी अशी कल्पना करते की आपल्या 10 बाय 12च्या किंवा 10 बाय 10च्या खोलीमध्ये तुम्ही जर व्यायाम करत असाल तर तिरकी जागा निवडा. एका टोकापासून तिरक्या दुसऱ्या टोकापर्यंत. तर हळूहळू इतकं भिंतीमध्ये जाऊ नका. काय भिंती ला इजा होईल. तर मोकळे उभे राहा. पहिल्यांदी दोन्ही हात आपले हाताची घडी डोक्यावरती घालता येत असली तर घाला, नाही तर दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा आणि दोन्ही टाचा जितक्या वर उचलता येतील तेवढ्या वर उचला आणि छोटी छोटी पावलं अँट वॉक. साधारण 1.5 ते 2 इंचाचं पाऊल आपल्याला पुढं टाकायचं आहे. गुडघे न वाकवता आपल्या खोलीच्या दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला चालायचं आहे. इतकी मोठी पावलं नकोत. आता टाचा टेकवा आणि साधं रिव्हर्स मागे या. आपण हेच अजून 2दा करणार आहोत. आज जरा चांगला भरपूर व्यायाम करायचा आपल्याला. परत टाचावर उचला आणि अँट वॉक करा. अँट वॉक छोटी 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 पावलं. तुम्ही भरभर चालू शकता. जितक्या वेगाने चालाल तितकं गुडघे सरळ ठेवून चालता येतं. आपल्या खोलीचं अंतर संपलं की परत उलटे चालत मागे या. ज्यांना खांद्याला मानेला त्रास होत असेल तर तुम्ही हात खाली ठेवलेत तरी चालतील. टाचा जास्तीत जास्त वर उचला. पाहिजे तर हात कमरेवर ठेवा. चाला. चला, आता बरोबर ह्याच्या उलटं करायचं आहे. दोन्ही हाताची घडी पाठीवर घ्या. दोन्ही पायाचे अंगठे वर उचलायचे. टाचा दाबा आणि चाला. छोटी छोटी पावलं, छोटी छोटी पावलं. जितकं पावलं तुम्ही छोटी टाकणार आहात तितकं तुम्हाला पायाचे स्नायू छान वापरले जाणार आहेत. आपल्या पोटऱ्या ताणल्या गेल्या पाहिजेत. परत साधं रिव्हर्स या. साधं मागे या. टाचा टेकवून अंगठे टेकवून. अजून 2 अशीच आवर्तनं करायची आहेत. अंगठेवर उचला जास्तीत जास्त. छोटी 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 पावलं टाका. आपल्या पायाचे जे पुढचे स्नायू आहेत
म्हणजे पावलापासून ते गुडघ्यापर्यंत पोटरीचा पुढचा भाग आहे काय, तर ते स्नायू सगळे आवळले गेले पाहिजेत ही कृती करताना. खूप लोकांचं असं होतं की थोडंसं चाललं की पाय दुखतात, तर त्यांच्याकरता ही तयारी आहे. पायाचे स्नायू आपले चांगले बळकट करायचे पुढचे. आपली जी नडगी असते गुडघ्याच्या खालचं हाड, तिकडचे सगळे स्नायू. चला परत साधं मागे या, आरामशीर. बलकवडे तुम्ही बहुतेक 2 महिन्यांनी पहिल्यांदा व्यायाम करताय, तेव्हा चांगला व्यायाम करा. चला आता दोन्ही हात कमरेवर ठेवा, दोन्ही पायात थोडं अंतर ठेवा. दोन्ही पावलाची आतली बाजू, अंगठ्याकडची बाजू उचला आणि करंगळीकडची बाजू. तुम्हाला पहिल्यांदा एकदा पायाचा नमस्कार करता येतो का बघा. जसं आपण दोन्ही हात जोडतो तसे दोन्ही हाताचे तळवे, पायाचे तळवे पाहिजे तर थोडे गुडघे वाकवा. जितकं अंगठे वर उचलता येतील तेवढे उचला आणि चाला. आपल्याला जेवढे अंगठे बाहेरच्या बाजूला ओढता येतील तेवढे ओढा. आणि पावलाचा बाहेरचा भाग आहे, करंगळीकडचा भाग आहे, तो जमिनीवर दाबा. चला परत साधे मागे या आणि अजून 2 वेळा परत पुढे यायचे. असंच अंगठेवर उचलायचे. आता ज्यांचे गुडघे कंबर चांगल्या अवस्थेमध्ये आहे आणि ज्यांना शक्य आहे तर त्यांनी पाऊल जुळवून उडी मारता येते का बघा तुम्हाला. पायाचा नमस्कार करायचा, गुडघे पाहिजे तर थोडे बाजूला गुडघे वाकवा किंचित हवे तर, आणि हात कमरेवर ठेवा किंवा जसे सोपे आहेत तसे ठेवा आणि उडी मारा. बरोबर आउटर एजवर उडी मारायचे, आउटर एजवर. असं शंख वाजल्यासारखा आवाज आला पाहिजे बघा. शंख वाजू द्या. तुम्हाला 4 जरी उड्या मारता आल्या तरी पुरे. आणि ज्यांची कंबर दुखते त्यांनी साधं चाला. चला मागे या. आता पावलाची पूर्ण स्थिती उलटी करायची. अंगठ्याकडची बाजू दाबा आणि करंगळीकडची बाजू उचला. तुम्हाला हवे तर गुडघे वाकवा, हात चार्ली चॅप्लिन सारखे करा, काय ओठ फाकवा, काय जे काय हवं ते करा. आणि परत साधं मागे या. अजून 2 वेळेला आपल्याला असंच करायचं आहे. शक्य असलं तर गुडघे जुळवा, म्हणजे आणखीन थोडासा पायांना ताण पडणारे, जास्तीत जास्त करंगळीकडचा भाग वर उचला. आपल्या पावलामध्ये खूप छोटे 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 स्नायू आहेत. ते आपल्या घोट्याचे स्नायू, गुडघ्यातले स्नायू, हे सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारे वापरले गेले पाहिजेत. आपण जेव्हा सामान्य जीवन जगत असतो, आत्ता तर आपण बाहेर पडून लांब चालू पण शकत नाही आहोत, तर हे सगळे पायाचे स्नायू वापरले गेले पाहिजेत. याच्याकरता या सगळ्या प्रक्रिया आहेत. आता तुमचे दोन्ही कोपरं कमरेवरती दाबा, दोन्ही हाताचे तळवे समोर आणा. पहिल्यांदी फक्त आपले गुडघे हे हाताला टेकवून चालायचे पुढे. आता तुम्हाला जितके हात हळूहळू वर खांद्याकडे नेता येतील तेवढे न्या. आणि हाताचा तळवा गुडघ्याला टेकवून चालायचा प्रयत्न करा. इतके हात वर नाही नेता आले तरी चालतील, तुम्हाला जमेल तेवढं करा. आणि तसंच रिव्हर्स यायचं नाही, हाताला गुडघे टेकवतच रिव्हर्स यायचा प्रयत्न करा. अगदीच तोल जात असेल तर साधं या. आता दोन्ही हात परत नॉर्मल कमरेच्या रेषेत आणा. आणि आता तुमचा डावा गुडघा आहे तो उजव्या हाताला लावायचा आहे आणि चालायचा. डावा गुडघा उजव्या हाताला. आणि आता
उजवा गुडघा उजव्या हाताला लावून रिव्हर्स या, म्हणजे साधं रिव्हर्स या, क्रॉस नाही, साधं रिव्हर्स या. हां, जेवढे हात वर नेता येतील तेवढे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. परत एकदा क्रॉस, डावा गुडघा उजव्या हाताला, असं चालत पुढं या. हात थोडे खाली आणले तरी चालते. हां, कंबर वळवू नका, कंबर स्थिर ठेवा आणि गुडघा क्रॉस करा. चला आता साधं डावा गुडघा डाव्या हाताला, उजवा गुडघा उजव्या हाताला. थांबा, दोन्ही हात कमरेवर ठेवा, हनवटी आपली गळ्याकडे आणा आणि एक 3 ते 4 वेळेला जोरात फुंकर मारा. आता आपल्याला याच्यात थोडी पुढची प्रक्रिया करायची. दोन्ही हात आपले खांद्याच्या रेषेत समोर घ्या, हाताची बोटं एकमेकामध्ये गुंफा आणि हात उलटे जर फिरवता येत असतील तर फिरवा, तळवे बाहेर. पायामध्ये तुम्हाला जसं सोपं असेल तसं अंतर ठेवा. आता आपल्याला चालायचं आहे. पुढे चालताना उजवा गुडघा उजव्या कोपराला, डावा गुडघा डाव्या कोपराला असं लावून चालायचं आहे. हात खाली आणायचे नाहीत, गुडघा कोपराला टेकवून चालायचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी तसंच उलटं जायचं आहे, मागे रिव्हर्स जायचं आहे. ज्यांना अवघड वाटतं त्यांनी साधं चाला. ओके, चला आता अजून 2 आवर्तनं अशीच करायची. थोडी भरभर करता येतात का बघा आता ही आवर्तनं. ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडा वेग वाढवा. मागे जाताना पण असंच ह्याच पद्धतीने मागे जाता आलं तर जा, नाही तर साधं जा. तर शेवटचं आवर्तन पुढे यायचं आहे. कोपरं वाकवू नका, हात खाली आणू नका आणि कमरेला हिसका मारू नका. चला हात कमरेवर ठेवा, 4 वेळेला फुंकर मारा. आता आपण पाय वर उचलून गुडघा हाताला टेकवलाय. आता आपल्याला असं करायचं आहे की हळूहळू कंबर आणि गुडघे वाकवून खाली बसायचं आहे आणि हात गुडघ्याजवळ न्यायचे. म्हणजे आपण आत्ता गुडघा हाताजवळ आणत होतो, आता हात गुडघ्याजवळ न्यायचा. पहिल्यांदी दोन्ही पावलात थोडं अंतर ठेवा, हात समोर घ्या, हळूहळू टाचा न उचलता गुडघे वाकवत वाकवत खाली बसा. तुम्हाला टाचा न उचलता बसता येतं का बघा. आता उठून उभे राहा, उजवा पाय समोर टाका, आधी दोन्ही पावलं झुळवा, परत खाली बसा, परत उठा, उजवाच पाय पुढे, उजवाच पाय पुढे, हां परत खाली बसा, उठा. चला ही अशा रीतीने आपल्याला पुढं जायचं आहे. वर येताना श्वास घ्या, खाली बसताना सोडा. आता मागं येताना साधं चालत या. आपण ह्या प्रकाराची एकूण 4 आवर्तनं करणार आहोत. परत हात समोर घ्या आणि हीच क्रिया करायची आहे. प्रत्येक वेळेला उजवा पाय आपल्याला पुढे टाकायचा आहे. शक्यतोवर टाचा उचलू नका. टाचा न उचलता तुम्हाला पूर्ण खाली बसता येत नसलं तर नका बसू, पण जितके गुडघे वाकवता येतात, म्हणजे काही लोकांना फक्त मांड्या जमिनीला समांतर करता येतील तर तेवढंच करा. आता पुढची जी 2 आवर्तन आहेत ती करताना डावा पाय पुढे टाकायचा आपल्याला प्रत्येक वेळेला, आणि शक्यतोवर खाली बसताना नजर छताकडे ठेवा, म्हणजे तुम्ही अतिरिक्त कंबर वाकवणार नाही आहात. हात खाली आणायचे नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये दोन्ही हात पूर्णपणे जमिनीला समांतर असायला हवे.
खाली बसताना श्वास सोडा, वर येताना श्वास घ्या. हळूहळू मागे या. थोडं थांबा. दोन्ही हात कमरेवर घ्या. रिलॅक्स. ज्यांना तोंडाला कोरड पडते तर तुम्ही जीभ आपली जेवढी म्हणून तोंडामध्ये गोल फिरवता येईल वेगळ्या वेगळ्या प्रकारे तेवढी फिरवा. आता 20 सेकंद आपल्याला वेगाने श्वास जोरात घ्यायचा आणि सोडायचा. कपालभाती करायची. करा. 20 सेकंद करा. का थांबा. यानंतर आपल्याला पुढच्या अजून अशाच काही चक्रा मारायच्या, अशाच प्रकारे चालायचे. परत एकदा तुमच्या खोलीच्या कोपऱ्यामध्ये जा. आता आपण जसं खाली बसलो, गुडघे वाकवले, तर आता परत हात समोर घ्यायचे आणि गुडघा न वाकवता आपल्या पायाचा अंगठा आहे हा हाताला टेकवता येतोय का बघा आणि असेच पुढे चाला. जितका पाय वर उचलता येईल तेवढा वर उचला. गुडघे वाकवू नका, कंबर वाकवू नका. मागे येताना नुसते सरळ मागे या. चला परत एकदा असेच पुढे या. आणि पाठीमागे या. तुमच्या घरामध्ये जिथे कुठे अशी भिंत असेल की जिथे तुम्हाला खूप पाय असा झोका घेता येतो, अशा अंतरावरती या. भिंतीवर किंवा खुर्चीवरती हात टेकवा. ज्यांना खुर्चीवरती खुर्ची भिंतीला टेकवा म्हणजे खुर्ची हलणार नाही. आपल्याकडे अशा प्रकारची खुर्ची नसेल तर तुम्ही भिंतीला हात टेकवा किंवा टेबलावर हात ठेवला तरी चालेल. ओके. चला आता तुमचा उजवा हात आहे तो आत्ता भिंतीवर आहे. तुम्हाला डावा पाय जितका वर खांद्याच्या रेषेत वर उचलता येतो तेवढा वर उचला आणि तो तितक्याच वेगाने परत मागे जाऊ दे. असं तुम्हाला किती आधी पहा काय करायचं आहे बघा. पाय वर, मागे, वर. आता हे करताना थांबा. हे करताना आपला ज्या वेळेला पाय मागे जातो तेव्हा आपण थोडे पुढं वाकतो. बरेच लोक असे होतात. काय हे बघा असं करायचं नाही आहे आपल्याला. म्हणून नजर तुमची वर छतावर स्थिर ठेवा. एके ठिकाणी बघा. आणि एके ठिकाणी पाहत पाहत ह्या प्रक्रिया करा. आपल्याला जितकं सहज जमतंय तितकं करायचंय. शक्यतोवर गुडघा वाकवू नका. आता हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या बाजूने करायची. आता भिंतीकडे तोंड करून उभे राहा. दोन्ही हात भिंतीवरती टेकवा. फार मागे सरकू नका. ताठ उभे राहा आणि तुमचा जो उजवा पाय तो एकदा जास्तीत जास्त उजव्या बाजूला कडेला आणि तितकाच डावीकडे पण आणता येतो का बघा. कडेला पाय वर उचलायचा. कडेला. पायाचा एक प्रकारे झोका करायचा आहे. झोका करा पायाचा. चला आता दुसऱ्या पायाने हीच क्रिया करायची. ज्यांची कंबर दुखते काय
किंवा ज्यांना पाठीच्या मणक्याचे त्रास आहेत तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करताना थोडंसं जपून करा. आपल्या कमरेकडे लक्ष देत 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 करा. थांबा. आता आपण खूपदा हात पुढे घेऊन गुडघे हाताकडे आणलेत, पायाच्या अंगठ्या आणलेत. आता थोडं उलटं आपल्याला करायचं आहे. जागेवरती स्पॉट रनिंग करतो तसं करायचं आहे. पहिल्यांदी नुसतं हात सहज ठेवा आणि तुम्हाला लंगडी घालतो तसे पाय किती वर उचलता येतात बघा, आणि हाताने पायाला आपल्या स्पर्श करायचा प्रयत्न करा. आता हीच क्रिया करताना आपण जागेवर पळतो त्या वेगाने ही क्रिया करता येते का बघा. हां, ज्यांना शक्य आहे त्यांनी पळण्याची क्रिया करायची. साधारण 20 पावलं 20 स्टेप हे करायचं. ओके, थांबा. चांगलं 2दा-3दा लांब फुंकर मारा. आता जसं आपण पळलो तर त्याच प्रकारे आपल्याला उडी मारता येते का बघा. मात्र ज्यांचं वजन खूप आहे, ज्यांनी खूप दिवसामध्ये काही व्यायाम केला नाही त्यांनी शक्यतोवर करू नका. कंबर गुडघे दुखणाऱ्यांनी करू नका. बाकी सर्वांनी करायचा प्रयत्न करा. परत मगासारखं नजर छताकडे. हो, नजर छताकडे. आपल्याला 5 वेळेला कमीत कमी जंप करता येते का बघायचं. ज्यांना त्याच्या पुढे करता येईल त्यांनी करा. हां, आणि मान वर, थोडं नजर वर ठेवा. हे करताना आपली मान खाली जाता कामा नये, नाही तर तोल पुढं जाणार आहे. 5 करून थांबा. परत दीर्घ श्वास घ्या. जोरात फुंकर मारा. ज्यांना अजून एक आवर्तन 5 उड्यांचं करणं शक्य आहे तर त्यांनी परत एकदा करा. आणि उडी मारता येत नसली तर स्पॉट रनिंग करा. आत्ता आधी आपण केलं होतं तसं. ज्यांना जंप करता येते त्यांनी जंप करा. चला स्टार्ट. 5 2 3. हां, या वेगाने नाही जमलं तरी चालेल. ओके, चला थोडं रिलॅक्स करा. दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि आपण हुंकार करून भस्त्रिका करतो तशी आपल्याला आता भस्त्रिका करायची. हनवटी गळ्याकडे आणा आणि हुंकार करा. थांबा. आता जसं आपण पायाच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे हालचाली करून एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर गेलो तसं आता आपल्याला पायाबरोबर आपल्या हाताचा पण सहभाग घ्यायचा आहे. तर पहिलं आवर्तन आपण रांगत करायचं आहे. अगदी साधं लहान बाळ रांगतं तसं दोन्ही हात समोर जमिनीवर टेकवा आणि तुमच्या खोलीचं तिरकं अंतर तुम्हाला किती छोट्या स्टेप्स टाक. हळूहळू शक्यतोवर मान वर उचला. हां, आणि आता असंच उलटं जायचं आहे. पाय घासू नका, गुडघे घासू नका. आता ज्यांना ज्यांना शक्य आहे थांबा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात उलट्या क्रमाने ठेवा. म्हणजे हाताची बोटं मागे आणि मान वर उचलायची. जितकी तुम्हाला करंगळ्या एकमेकाच्या जवळ आणता येतील तेवढ्या आणा आणि चाला. ज्यांना नाही शक्य त्यांनी साधं करा. हा, आता उलट जाताना एक गंमत करायची. थांबा. एकदा गुडघे वर उचला, गुडघे वर उचला, टाचा टेकवा, डोकं खाली ओढा. आता तुमचे दोन्ही हात आहेत हे तुम्हाला थोडेसे मागे घेता येतात का बघा. एक एक करून परत गुडघे टेकवा. चला परत गुडघे वर उचला आणि परत एक हात मागे चाला. हां, परत टेकवा. एक थोडा बदल आपण करतो आहोत. आपल्या शरीराचे सगळे सांधे वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला वापरायचे आहेत. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे.
आपण नेहमी स्थिर योगासनं करतो. स्थिर योगासनं करत असताना आपण आपल्या अगदी हाडाच्या जवळचे अगदी आतल्या थरातले स्नायू आहेत हे वापरत असतो. इतर व्यायाम पद्धती, वेगळे वेगळे व्यायाम आणि योगासनं ह्याच्यातला हा महत्त्वाचा फरक आहे की आपण इतर व्यायामामध्ये खूप सारे सरफेसवरचे मसल भरपूर वापरत असतो. आता इथे आपण ज्यावेळेला ट्विस्टिंग करतो किंवा वेगळे वेगळे कडेला वाकतो तर त्या स्थिर स्थितींमध्ये खूप छोटे छोटे जॉईंट्स आपण वापरत असतो. चला, आता आपल्याला थोडंसं कडेला चालायचं आहे. तर तुम्ही आत्ता जिथे कुठे तोंड केलं आहे त्याच्यापासून 90 अंशाच्या कोनामध्ये तोंड वळवा. रांगण्याच्या स्थितीत आधी या. आता हळूहळू दोन्ही गुडघे सरळ करा तुमचे. या स्थितीत थोडं थांबा. मान जितकी वर उचलता येईल तेवढी वर उचला. 1 2 3 4 5 6 7 8. आता तुम्ही नजर एके ठिकाणी स्थिर करा. वर कुठेतरी खिडकीचं वरचं टोक किंवा आपल्या समोर पंखा दिसतोय का बघा, किंवा आपल्या घरातला लाईट दिसतोय का बघा. आणि तिथे पाहत पाहत आपल्याला 5 हात डावीकडे सरकायचे आणि 5 हात उजवीकडे सरकायचे. हे करताना शक्यतोवर कंबर वर जाता कामा नये. मान वर उचला आणि ही स्थिती करा. थांबा. परत जागेवर यायचे. आता ह्याच्याबरोबर उलटी प्रक्रिया आपल्याला करायची. आपण नेहमी पूर्वोत्तानासन करतो तसं पूर्वोत्तानासन करायचं. म्हणजे खाली सरळ बसायचं, आपले पाय गुडघ्यात वाकलेले आहेत. आता हाताची बोटं आपली नीट बघा. हाताची बोटं पायाच्या दिशेला असायला पाहिजेत. मान वर उचला. एक काम करा, तुम्ही खाली या आणि तुम्हाला ज्या दिशेला चालायचंय तिकडे पाठ करून बसा. ज्या दिशेला आपल्याला जायचंय तिकडे आपली पाठ असायला पाहिजे. आपल्याला उलटं चालायचंय. तर आता हळूहळू मानवर उचला आणि तुम्हाला जितकं मागे 4-5 हात मागे चालता आलं तरी चालेल. परत पुढं चाला. जितकी कंबर वर उचलता येईल तेवढी वर उचला आणि चाला. मागे बघायचा प्रयत्न करा. खाली बसा. थोडं थांबा. रिलॅक्स करा. आधी थोडंसं पूर्वोत्तानासन टिकवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी पुढचं एक आवर्तन करा. अन्यथा आता आमचे गुरुजींचा हात मोडल्यामुळं त्यांचा हात थकलेला आहे, ते करणार नाही. तुम्ही करा. एक आवर्तन करा. पूर्ण मागे येऊन परत आपल्या जागेवर या. आपण आपल्या हॉलमध्ये करतो तेव्हा आपल्याला भरपूर जागा असते. आता आपल्याकडे जागा कमी आहे त्यामुळे आपण परत परत या फेऱ्या मारतो. ओके, चला. आता दोन्ही पाय समोर पसरून बसा. आपल्या जागेवर बसा. तुम्ही जिथे कुठे कोपऱ्यात बसताय तिथे. आता आपल्याला आपल्या कमरेचे, बुडाचे, मांडीचे असे सगळे स्नायू वापरून पुढचं काम करायचं आहे. दोन्ही हाताची शक्य असलं तर घडी घाला. तुम्हाला कोपरं अशी समोर घ्यायची असली तर घ्या. आणि हिप वॉकिंग म्हणजे आपला एक एक कुल्ला आहे हा वर उचलायचा आहे आणि पुढे सरकायचा आहे. शक्यतोवर दोन्ही पायाचे अंगठे जुळलेले ठेवा. अंगठे न वाकवता आपल्याला हे गुडघे न वाकवता आपल्याला पुढं सरकायचंय. गुडघे न वाकवता पुढे सरकायचंय. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी असंच उलट मागे येता येतंय का बघा.
आपल्या खोलीचं अंतर, आपल्या घरातली जागा कशी उपलब्ध आहे त्याच्यावरती तुम्ही पुढे मागे करण्याचं थोडं अंतर किंवा त्याच्या ज्या काही आवर्तन आहे ती ठरवा. तुमच्या घरातली जागा अजून लहान असेल तर तुम्ही पुढे मागे थोडं थोडं शंटिंग करू शकता. चल, आता मांडी घालून आरामशीर बसा किंवा भिंतीला टेकून बसलात तरी चालेल. थोडं रिलॅक्स करा. यानंतर आपण पुढच्या 4 अशाच प्रकारच्या काही हालचाली करणार आहोत आणि वर्ग आपण संपवणार आहोत. आपली जीभ सर्व बाजूनी तोंडामध्ये फिरवा जेणेकरून लाळ सुटत राहिली पाहिजे. एकदा परत 20 सेकंद आपल्याला कपालभाती करायचे. वेगाने श्वास घ्यायचा, वेगाने सोडायचा. करा. थांबा. आता मी म्हटलं की आज आपण पायाचे वेगळे वेगळे स्नायू वापरणार आहोत, तर त्याच्यातलाच एक प्रकार करायचा आहे. ज्यांचे गुडघे झिजलेले आहेत त्यांनी शक्यतोवर हे करू नका. आणि ज्यांना रोमॅटॉइड आर्थरायटिस आहे म्हणजे वातामुळे गुडघे दुखतात तर त्यांनी गादीवरती किंवा काहीतरी सॉफ्ट मॅटवरती हे करा. ज्यांना काहीच त्रास होत नाही त्यांनी आधी गुडघ्यावरती उभे राहा. गुडघ्यावर उभे राहा. आपल्याला जागच्या जागी स्वतःभोवती गोल फिरायचं आहे. जसं गणपतीने आपल्या आईवडिलांना गोल फेरी मारली तशी आपण आपल्या स्वतःलाच गोल फेरी मारायची. आता तुमचे हात कमरेवर ठेवा. तुमची पावलं त्याचे अंगठे एकमेकाला जुळवा आणि पावलं स्थिर ठेवायची. पावलं न हलवता एक एक गुडघा उघडायचा आहे आणि आपल्याला उजव्या बाजूनी गोल फिरायचं आहे. हा, पायाचे अंगठे साधारण त्या 1 इंचामध्येच हलतील, ते फार हलवायचे नाहीत. पायाच्या अंगठ्याची जागा बदलता कामा नये. थांबा. आता असंच आपल्याला डाव्या बाजूने गोल फिरायचं आहे. आपल्या गुडघ्यांच्या जवळचे जे स्नायू आहेत त्याची ताकद वाढवण्याकरता मांडीच्या स्नायूंची ताकद, कारण आपल्याला मांडीचे स्नायू हे करताना खूप वापरावे लागतात व्यवस्थित. थांबा. खाली बसा. दोन्ही पाय समोर पसरून बसा. आता आपण जसं आता स्वतःभोवती अशी गोल फेरी मारली तसं बसून आपल्याला स्वतःभोवती गोल फेरी मारायची. तुम्हाला पाहिजे तर हात समोर ताणा, ज्यांना असं करणं शक्य नाही त्यांनी, आणि तुमचा पाय उचलून पूर्ण काटकोनामध्ये डावीकडे टाकता येतो का बघा. हा, 4 आपल्याला पावलांमध्ये परत जागेवरती यायचं आहे. अशी 3 आवर्तनं डावीकडनं आणि 3 आवर्तनं उजवीकडनं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, आता हेच आपल्याला उलट दिशेने पण करायचं आहे. हा, आता आपण जे 4 पावलांमध्ये करतोय, ज्यांना शक्य आहे त्यांनी 3 पावलांमध्ये करता येते का बघा. म्हणजे पाय अजून लांब टाकायचा प्रयत्न करा. चला, अजून 2 आवर्तनं करायचे आहेत आपल्याला. शक्यतोवर खूप पुढे वाकू नका आणि गुडघे वाकवू नका. पाय घासू नका. पाय उचलून लांब जाऊ दे. चला, रिलॅक्स. दोन्ही हात पाठीमागे जमिनीवर टेकवा. आरामशीर बसा. आपल्याला हवं तर मांडी घालून बसा म्हणजे अजून छान आरामशीर बसता येईल. ज्यांना थोडं
बद्ध कोणासनामध्ये गुडघे दाबायचे असतील तर त्यांनी तसं करा. तुम्हाला जी कुठली सहज स्थिती वाटते तशी करा. चला, आता शेवटच्या 2 प्रक्रिया आपल्याला करायच्या आहेत. पोटावरती झोपा. थोडं डायगोनल. आता दोन्ही हात आपल्या आधी समोर ताणा. जितके सरळ ताणता येतील तेवढे ताणा. दोन्ही हाताच्या तळव्यांवरती जोर द्या. दोन्ही हातामध्ये थोडंसं अंतर हवं तर ठेवा. शक्य असलं तर मागे पावलं जुळवा आणि जितकं तुम्हाला डोकं वर उचलता येईल तेवढं वर उचला. जास्तीत जास्त डोकं वर उचला. आपण भुजंगासन करतो तसं करा. मान वर घ्या. चला, आता इथून तुमचा उजवा हात वर उचला आणि डावा पाय वर उचला. 1 2 3 4 5 6 7. पाय हात खाली. आता असाच डावा हात आणि उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7. आराम. खाली घ्या. आता हीच क्रिया आपल्याला 10 अंकांपर्यंत थोडी वेगाने करायची. म्हणजे एकदा डावा हात उजवा पाय उचलायचा, एकदा उजवा हात डावा पाय उचलायचा. परत एकदा मान वर घ्या आणि आता करा. 1 उजवा हात डावा पाय, डावा हात उजवा पाय. चला, 3 4 5 6 7 8 9 10. मान खाली आणा. दोन्ही हात आपले मांड्यांच्या बाजूला न्या. मांडीपासून साधारण दोन्ही हात 45 अंशांपर्यंत लांब न्या. तिरके. मांडीपासून थोडे तिरके. चला, आता तुमचा डावा पाय आहे तो उचला. थोडासा गुडघा वाकवा आणि तो उजव्या हाताजवळ डावं पाऊल आणता येतं का बघा. हनवटी उचलायची नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण करंगळीपर्यंतचा पाय टेकवता येतो का बघा. आणि गुडघा जास्तीत जास्त मागे ढकला. उजव्या बाजूला ढकला गुडघा. चला, आता तो पाय दोन्ही पावलं जुळवा. टाचा जुळवा. आता उजवा पाय उचलायचा आणि डाव्या हाताजवळ नेऊन गुडघा डावीकडे ढकला. शक्यतोवर हनवटी उचलायची नाही. आता दोन्ही पावलं जुळवा आणि आता हीच क्रिया आपल्याला थोडी भरभर भरभर करायची. करा. 1 दुसरं पाय, 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही हाताचे तळवे आपले कानाजवळ आणा. दोन्ही कोपरं छातीजवळ जमिनीवर टेकवा. दोन्ही पाय तुम्हाला जसे सहज असतील तसे ठेवा आणि साधं सहज अर्धभुजंगासन करा. कोपरं न उचलता वर या आणि बरोबर 20 वेळेला लांब श्वास घ्या आणि सोडा. आपण कपालभाती करतो त्या वेगाने करा. श्वास झाले की थांबा. खाली. चला, पाठीवर झोपा. आता आपल्याला जसं आपण
पिंगा घालतो तसं 2 वेळेला करायचं आहे आणि थांबायचं आहे. झोपून पिंगा घालतो तसं कमरेची हालचाल करायची. पहिल्यांदा दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून पावलं जमिनीवर टेकवा. तुम्हाला हात ज्या कुठल्या स्थितीत सोपे असतील, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत बाजूला पसरून सोपं वाटत असलं तर तसं करा. हात कमरेजवळ ठेवून सोपं असेल तर तसं करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात मानेखाली घेतलेत तरी चालतील, पण आग्रह नाही. आता पहिल्यांदी अगदी सहज किती कंबर तुम्हाला वर उचलता येते बघा. सहज कंबर वर उचला. 1 2 3 4 5 6 7. कंबर खाली आणा. दोन्ही गुडघे आपले पावलं थोडीशी वर उचला. गुडघे जुळवा आणि दोन्ही गुडघे उजव्या बाजूला नेऊन ठेवता येतात का बघा. पाय एक कुठल्याही प्रकारे खांद्याच्याकडे जे काय होईल ते होऊ द्या. तिथे अतिरिक्त ताण देऊ नका. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही गुडघे वर उचला आणि हनवटीच्या दिशेला गुडघे ओढा. कुठल्याही प्रकारे हाताचा वापर न करता आपल्याला जितके गुडघे एकमेकात जवळ आणता येतील तेवढे आधी आणा, मग हनवटीकडे आणा. आणि हवं तर हलकं हाताने थोडेसे गुडघे छातीकडे ओढा. अगदी हलके ओढा हाताने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला आता दोन्ही गुडघे डावीकडे नेऊन ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत गुडघे उभे करा. आता हेच आवर्तन आपल्याला डाव्या बाजूने एकदा करायचं आहे. परत सेतुबंधासन. कंबर उचला. 1 2 3 4 5 6 7. खाली या. आता दोन्ही गुडघे डावीकडे न्या. 1 2. हाताची स्थिती सहज ठेवा. पाय जितके सहज नेता येतील, अतिरिक्त ताण देऊ नका. 7 8 9 10. परत गुडघे छातीकडे आणा. थोडेसे हाताने पकडून गुडघे ओढा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघे उजवीकडे घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि श्वास. आपली जीभ आहे ही तोंडामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे फिरवा, जेणेकरून लाळ सुटत राहू द्या. आपल्याला ज्या स्थितीमध्ये आराम वाटतो, सहजता आणि सुरक्षितता, असं शवासनामध्ये आपल्याला वाटायला पाहिजे. न झोपता आपल्याला झोपेचे सगळे परिणाम प्राप्त करायचे आहेत. तर झोपेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होत असते, तर आपण सगळे स्नायू आहेत ह्याच्यावरचा ताण नाहीसा करतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे एखादा मसल, काही लोकांना ज्यांची कंबर दुखते, ज्यांच्या पाठीच्या मणक्यामध्ये अंतर वाढलेली आहेत, कमी झालेली आहेत, तर अशा लोकांना काही वेळेला पाय सरळ ठेवले की कंबर दुखत राहते. तर तुम्ही गुडघे पाहिजे तर वाकवू शकता किंवा तुमच्या पायाखाली खुर्ची घ्या आणि खुर्चीमध्ये पाय ठेवले तरी चालेल. किंवा असंही करू शकता तुम्ही, थोडंसं भिंतीजवळ जा आणि दोन्ही पाय आपले भिंतीजवळ ठेवायचे. तुम्हाला जी आरामाची स्थिती वाटते, पायामध्ये थोडं अंतर ठेवा, पाहिजे तर भिंतीजवळ सरकून थोडेसे गुडघे वाकवले तरी चालेल. किंवा आत्ता इथे आपण बघू शकतो की तुम्हाला ही स्थिती अशी आरामाची, म्हणजे आपण जसं जमिनीवर बसतो तसं भिंतीवर बसायचं. तुम्ही हवं तर ह्याच्यामध्ये बद्धकोनासन सुद्धा करू शकता. आता ह्या सगळ्यातलं
जे कुठलं तुम्हाला आराम वाटतो त्या स्थितीमध्ये आपल्याला राहायचंय. आता पहिल्यांदी 7 अंक श्वास सावकाश सोडा. अगदी सहज श्वास घ्या आणि 7 अंक सोडायचा. 1 2 3 4 5 6 7. सहज श्वास घ्या. आता 8 अंक. 1 2 3 4 5 6 7 9 अंक. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ह्याप्रमाणे याच्या पुढे तुम्हाला किती अंक उच्छ्वासाची क्रिया वाढवता येणार आहे. म्हणजे श्वास सोडण्याची क्रिया आपल्याला वाढवायची. आपल्याला पैसे किती मिळवायचे ह्याच्यावरती आपलं नियंत्रण आणणं जसं अवघड आहे, पण खर्चावरती आपण नियंत्रण आणू शकतो. की आपल्या गरजेच्या गोष्टी कुठल्या, चैनीच्या गोष्टी कुठल्या, आज कुठल्या करायच्या, नंतर कुठल्या करायच्या. तर खर्चावर आपल्याला नियंत्रण आणणं सोपं असतं. तसंच श्वास सोडण्याची लांबी आहे ही त्यातल्या त्यात आपल्याला चटकन वाढवता येते. आपल्याला शव व्हायचं आहे म्हणजे मिनिटाला जे आपण 15 ते 18 वेळा श्वास करतो ती संख्या हळूहळू आपल्याला कमी 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 करायची. मग एकदा तुम्हाला साधारणपणे 12 अंक श्वास सोडण्याची क्रिया जमायला लागली आत्ताच्या वेगाने. म्हणजे असं 1 2 3. हल्ली आपण घरात बसलो की सहज आपल्याला घड्याळाचे काटे ऐकू येतात बघा. तर जेव्हा सवड मिळते मध्ये मध्ये तेव्हा हा सराव करा की घड्याळाच्या काट्याप्रमाणे अंक मोजायचे. मग एकदा तुम्हाला 5-7 दिवस सवय लागली की मग तुम्हाला घड्याळाच्या मदतीशिवाय एका विशिष्ट लयीमध्ये आकडे मोजता येतील. 12 सेकंद तुम्ही श्वास लांब करू शकलात की मग हळूहळू बहिर्कुंभक करता येतो का बघा. आता जे लोक सोमवार बुधवार क्लास आमच्याबरोबर करतायत तर त्यांनी काल केलेलं आहे की ओंकार म्हणल्यानंतर श्वास न घेता बाहेर श्वास रोखायचा. तर तसंच इथे आपल्याला करायचं आहे. किंवा तुम्ही आत्ता असंही केलं तरी चालेल की तुम्हाला जितका लांब ओंकार सहज म्हणता येतो 3 वेळा करा. सहज लांब ओंकार म्हणा किंवा मकार म्हणा. ओंकार सुद्धा म्हणू नका. ओठ न उघडता ओंकार म्हणा. आणि ओंकार संपला की जितके सेकंद श्वास न घेता थांबता येतं तेवढं थांबा. दोन श्वास लांब सहज घ्या, सहज सोडा आणि परत पुढचा ओंकार करा. असाच अजून एक ओंकार आपण करणार आहोत.
आता क्रमाक्रमाने कुशीवरती वळा, उठून बसा. ज्यांना ज्या स्थितीमध्ये छान वाटतंय, फ्रेश वाटतं आहे, तर त्यांनी त्या शांततेचा आनंद घ्यायचा असला तर तुम्ही पुढची 7 मिनटं बसा. ज्या कुठल्या स्थितीत बसता येते त्या स्थितीमध्ये बसा. आपल्याला हवं तर आपण ओंकार करू शकतो. आम्ही मात्र तुमची रजा घेणार आहोत, पण तुम्हाला हवं तर तुम्ही पुढे दीर्घ ओंकार करणं किंवा शांत बसणं याचा आनंद घेऊ शकता. आम्ही प्रयत्न करतो आहोत की प्रत्यक्षामध्ये इथे नेहरू स्टेडियम आणि तसंच प्रभात रोडला आपला भारती निवासचा पण क्लास कसा चालू करता येईल. मात्र त्याला साधारण अजून 1 तारीख तरी बहुतेक उजाडेल असं दिसतंय. तर तोपर्यंत संपर्कामध्ये राहा. नेटची उपलब्धता, नंतर दिव्यांची उपलब्धता आणि जागेची उपलब्धता, तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन खूप प्री प्लॅन क्लास करता येत नाही आहेत आम्हाला. पण तुम्ही थोडंसं तुमच्या ग्रुपवरती, म्हणजे आपले जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत तर तिथे आणि लेले गुरुजी योग वर्गचं जे पान आहे त्याच्यावरती थोडं मधनं लक्ष ठेवा. मी काही सूचना देत असते. आता उद्या शुक्रवार आहे, उद्या 3:30 वाजता मी योगसूत्रांबद्दल लेले गुरुजी योग वर्गाच्या पेजवरनं बोलणार आहे, तर आपण त्याचा लाभ घेऊ शकता. ज्यांना हा आनंद दीर्घ श्वासाचा किंवा ओंकाराचा घ्यायचा आहे त्यांनी हे पुढचं क्रम चालू ठेवा. धन्यवाद.